आपल्याला आपला इतिहासाचा पुढचा घटक क्रमांक 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष हा घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आपण आतापर्यंत मागील घटकामध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की भारतात जो परकीयांचा वसाहतवाद त्या ठिकाणी सुरू झालेला होता, त्या वसाहतवादाला मराठी सत्तेने केलेला संघर्ष आणि त्यानंतर पुढच्या घटकामध्ये आपण पाहिलेलं आहे की भारतामध्ये जे समाज आणि धर्मामध्ये जे मागासलेपण होतं ते मागासलेपण दूर करण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी घडून आल्या. आणि मग या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी ज्यावेळेस घडून आल्या त्यावेळेस त्या समाजामध्ये जागृती निर्माण झाली, नवविचार त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि मग आपण किती दिवस पारतंत्र्यात राहिलं पाहिजे, परकीयांच्या वर्चस्वाखाली आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, ही जाणीव अनेक तरुणांना अनेक नेत्यांना त्या ठिकाणी झाली. आणि याचा परिणाम असा झाला की हे जे काही परकीय होते या परकीयामध्ये प्रामुख्यानं वसाहतीच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्रमुख वसाहतवादामध्ये त्या ठिकाणी जर पाहिलं तर इंग्रज होते. आणि मग या इंग्रजांचा वाढता वसाहतवाद आणि या वसाहतवादाच्या माध्यमातून भारतीयावर त्यांचे सुरू असलेले अन्याय आणि अत्याचार, मग या अन्याय अत्याचारामध्ये आपण किती दिवस त्या ठिकाणी राहावं, किती दिवस आपण पारतंत्र्यात राहिलं पाहिजे, किती दिवस परकीयांचं वर्चस्व आपल्यावरती त्या ठिकाणी असलं पाहिजे, हा विचार देशातील काही तरुणांमध्ये काही क्रांतिकारकांमध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि मग याचाच परिणाम झाला की जो परकीयांचा वसाहतवाद सुरू होता या वसाहतवादाविरुद्ध मग भारतीयांचा संघर्ष सुरू झाला. आणि मग भारतीयांनी या संघर्षामध्ये ब्रिटिश सत्तेशी मोठा संघर्ष केला. आणि याची परिणिती आपल्याला माहीत आहे की भारतीयांचा या ब्रिटिश सत्तेशी किंवा वसाहतवादाशी असलेला संघर्षाचा फायदा पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही. मग आता या वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा जो संघर्ष आहे या संघर्षामध्ये मग आपल्याला पाहिजे की खऱ्या अर्थानं या संघर्षाची सुरुवात किंवा भारतीय स्वातंत्र्याची ठिणगी आपण ज्याला म्हणू ती 1857 साली घडली. हे आपल्या सर्वांना माहिती आहे की 1857 चा जो उठाव झाला तो खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेला पहिला उठाव मानला. परंतु या उठावाच्या अगोदरची पार्श्वभूमी जर पाहिली तर या 1857च्या उठावाच्या अगोदर सुद्धा काही क्रांतिकारकांनी काही आदिवासी लोकांनी सुद्धा मोठे लढे उभारले, ब्रिटिशांना त्या ठिकाणी प्रचंड विरोध केला. मग तो 1857 पूर्वीचे लढे, त्यानंतर 1857चा उठाव, त्या उठावाची कारणे आणि 1857च्या उठावानंतर या स्वातंत्र्य लढ्याला किंवा ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी, ब्रिटिशांकडे आपल्या हक्क आणि अधिकार मागण्यासाठी एखाद्या हक्काचं व्यासपीठ असलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय सभेची झालेली स्थापना, त्या राष्ट्रीय सभेच्या स्थापने अगोदरची पार्श्वभूमी आणि तिची झालेली स्थापना, त्या राष्ट्रीय सभेमध्ये असणाऱ्या दोन विचारसरणी, मवाळ आणि जहाल विचारसरणी, आणि त्यातून सशस्त्र क्रांतिकारकांनी केलेली लढाई, पुढे गांधीजींनी निशस्त्र मार्गाने चालवलेला भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातून आझाद हिंद सेनेनं केलेलं कार्य आणि त्याचबरोबर 1942चा भारत छोडो आंदोलन, या सगळ्या घटकाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहिजे की वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा त्या ठिकाणी संघर्ष. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, या भारतीयांनी वसाहतवादाविरुद्ध केलेला जो काही संपूर्ण संघर्ष आहे तो संघर्ष आपल्याला या सगळ्या मुद्द्यातून त्या ठिकाणी पाहायचा. मग यामध्ये आपण पहिला घटक पाहणार आहोत की 1857 पूर्वीचे झालेले वेगवेगळ्या प्रकारचे लढे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. 1857 पूर्वी ब्रिटिशांविरुद्ध भारतीय लोकांनी केलेले वेगवेगळे उठाव किंवा ज्याला आपण लढे म्हणू याचा विचार पहिल्यांदा करायचा. आणि यातून मग खऱ्या अर्थानं 1857चा उठाव झालेला दिसून तो का झाला त्याची कारणे आपण पाहणार. मग पहा की 1857 पूर्वी म्हणजे मागचा संदर्भ आपण जर घेतला तर समाजामध्ये आणि धर्मामध्ये जागृती झाली, परिवर्तन झालं. आणि मग या जागृतीमुळे, या परिवर्तनामुळे गुलामगिरीतून मुक्त झालं पाहिजे. परकीयांच्या किंवा वसाहतवादाच्या अन्याय अत्याचारातून आपला समाज, आपला देश, देशातील जनता यांना मुक्त केलं पाहिजे, त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मग या भावनेतून काही आदिवासी
जमाती ज्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं पहा एक भिल्ल जमात होती, आदिवासी जमात, त्यानंतर एक रामोशी जमात. 1857च्या उठावापूर्वी या भिल्ल आणि रामोशी या आदिवासी जमातींनी खऱ्या अर्थानं ब्रिटिशांशी संघर्ष केला. म्हणजे वसाहतवादाविरुद्ध पहिला संघर्ष आदिवासी समाजापासून सुरू. मग त्यामध्ये पहा पहिला उठाव आपल्याला पाहिजे की या 1857च्या उठावापूर्वीचे जे लढे आहेत त्यामध्ये भिल्लांचा उठाव, त्यानंतर रामोशींचा उठाव आणि त्याबरोबर गडकरी जे काही लोक होते त्यांचा उठाव. हे 3 उठाव आपल्याला पहिल्यांदा आले. मग आता इथं आपण जर विचार केला तर पहा की 1818 साली दुसऱ्या बाजीरावाचा पूर्णपणे पराभव करून ब्रिटिशांनी भारतातली संपूर्ण सत्ता ताब्यात घेतली. त्याच वेळेस 1818 साली खानदेशचा जो प्रदेश होता तो प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला. त्या दरम्यानच्या काळामध्ये सातपुडा पर्वत, त्यानंतर सातमाळा पर्वतरांग आणि अजिंठ्याचा जो प्रदेश या पर्वतरांगेमध्ये किंवा डोंगराळ प्रदेशामध्ये राहणारी जी काही भिल्ल जमात होती, ही भिल्ल जमात किंवा त्या ठिकाणचे भिल्ल हे सगळे एकत्र येण्यास सुरुवात झाली. कारण या भिल्लावरती सुद्धा, या आदिवासी जमातीवरती सुद्धा इंग्रजांनी त्या ठिकाणी या वसाहतवाद्यांनी अन्याय अत्याचार सुरू केलेला होता. मग इथे एकत्र येऊ लागले. त्याच वेळेस दुसऱ्या बाजीरावांचे एक विश्वासू सहकारी होते. त्या विश्वासू सहकारी म्हणजे त्रिंबकजी डेंगळे. हे दुसऱ्या बाजीरावाचे विश्वासू सहकारी होते. मग हे त्रिंबकजी डेंगळे हे सुरुवातीला कैदेत होते. ते कैदेतून त्या ठिकाणी पळाले आणि कैदेतून पळाल्यानंतर त्यांनी या भिल्ल आदिवासी जमातीला एकत्र करण्यासाठी त्या ठिकाणी प्रेरणा दिली, संघर्ष करण्यासाठी प्रेरणा दिली. आणि याच त्रिंबकजी डेंगळेच्या प्रेरणेतून त्यांची 2 पुतणे, एक गोदाजी आणि दुसरा महिपा, या गोदाजी आणि महिपा यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल लोक त्या ठिकाणी एकत्र आले आणि या भिल्लांनी वसाहतवादाविरुद्ध त्या ठिकाणी संघर्ष सुरू केला. मग आता या ठिकाणी हे भिल्ल एकत्र आले, वसाहतवादाला त्या ठिकाणी संघर्ष करू लागले. त्यामुळे ब्रिटिशांचे जे काही अधिकारी होते, लष्करी अधिकारी, ते म्हणजे एक कॅप्टन ब्रिग्स आणि त्यानंतर माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन, हे जे इंग्रज अधिकारी आहेत, या सगळ्या अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी या भिल्लांची कोंडी करण्याची, भिल्लांची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू केला. भिल्लांना त्या ठिकाणी पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पहा कॅप्टन ब्रिग्स यानं काय केलं की सुरुवातीला भिल्लांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मग भिल्लांची कोंडी करण्यासाठी त्यांनी काय केलं, भिल्लांची जी रसद होती म्हणजे त्यांना जाणारा जो अन्नधान्य होतं याचा साठा किंवा रसद पूर्णपणे भिल्लांची या कॅप्टन ब्रिग्स याला त्या ठिकाणी बंद केली. म्हणजे एका बाजूनं या कॅप्टन ब्रिग्स यानं भिल्लांची कोंडी करण्यास सुरुवात केली, तर दुसऱ्या बाजूनं माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन या अधिकाऱ्यानं काय केलं की भिल्लांना काही सवलती दिल्या. म्हणजे संघर्षाच्या माध्यमातून भिल्ल आपल्याकडे येते नाही, तर भिल्लांचं मन वळवलं पाहिजे, भिल्लांना आपल्या कुठंतरी त्या ठिकाणी सवलती दिल्या पाहिजे. मग यासाठी माउंट एलिफिन्स्टन यानं काय केलं तर जे भिल्ल होते या भिल्लांनी त्या ठिकाणी काय केलं की वाटसूंचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. काही भिल्लांना नोकऱ्या दिल्या, काही भिल्लांना पेन्शन दिली. म्हणजे एका बाजूला त्यानं भिल्लांना सवलती दिल्या एलिफिन्स्टननं, तर दुसऱ्या बाजूला भिल्लांची त्यानं गळचेपी केली. म्हणजे पहा कॅप्टन ब्रिग्स यांना कोंडी केली, त्यांची रसद बंद केली. एकीकडे एलिफिन्स्टन यानं काय केलं, काही सवलती दिल्या, तर एका बाजूने सवलती देत गेला तर दुसऱ्या बाजूने काय करत गेला, त्यांची गळचेपी त्या ठिकाणी करत गेली. म्हणजे कुठंतरी भिल्लांची त्या ठिकाणी गळचेपी होती. दुसरा एक इंग्रज अधिकारी आहे मेजर मोरिन नावाचा. या मेजर मोरिन यानं काय केलं, भिल्लांना शरण येण्यास भाग पाडलं. तुम्ही आम्हाला शरण यावं, आमच्या विरोधात त्या ठिकाणी उठाव करू नये. मग असा हा भिल्ल आणि इंग्रज किंवा वसाहतवाद यांचा संघर्ष सुरू होता. त्यावेळेस सन 1822 साली भिल्लांचा एक मोर्चा होता, म्हणजे प्रमुख ज्याला आपण म्हणू, हरिया नावाचा हा प्रमुख होता. यानं सुद्धा इंग्रजांच्या विरोधात म्हणजे वसाहतवादांच्या विरोधात उठाव केला. त्यावेळेस कॅप्टन रॉबिन्स यानं हरियाचा उठाव त्या ठिकाणी दडपला. त्यानंतर लेफ्टनंट ॲट्रॉन नावाचा एक अधिकारी होता. या लेफ्टनंट ॲट्रॉन नावाच्या अधिकाऱ्यानं त्यांचा उठाव मोडून काढून त्या ठिकाणी तो प्रदेश किंवा भिल्लांना ताब्यात घेण्याचं काम सुरू केलं. त्यावेळेस त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. त्याबरोबर म्हणजे या माध्यमातून भिल्लांचे उठाव
मोठ्या प्रमाणात, म्हणजे पहा इथं वसाहतवाद्यांचा संघर्ष आणि दुसरी गोष्ट त्याला भिल्लांचा संघर्ष, यांचा संघर्ष सुरू आहे. भिल्लांचा वसाहतवाद्यांविरुद्ध जे प्रामुख्याने इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरू आहे. मग या माध्यमातून भिल्ल ही आदिवासी जमात मोठ्या प्रमाणात उठाव करत होती. परंतु एकीकडे भिल्लांचा उठाव सुरू होता तर दुसरीकडे इंग्रज अधिकारी तो उठाव दडपण्याचा प्रयत्न करत होते. मग या माध्यमातून या अधिकाऱ्यांच्या दडपशाहीने, या अधिकाऱ्यांना अवलंबलेल्या धोरणामुळे काय झालं, पुढील काळामध्ये भिल्लांचे जे उठाव सुरू होते ते उठाव हळूहळू कमी होऊ लागले. भिल्लांच्या उठावाचं प्रमाण कमी झालं. मग आता हे जे भिल्ल, हे जे आदिवासी वसाहतवाद्यांविरुद्ध जे उठाव करत होते परंतु ते उठाव कमी होऊ लागले. का कारण, तर त्याची काही कारण आहे. भिल्लांचे उठाव ज्या जोमाने सुरू होते ते त्याचं प्रमाण कमी झालं. त्याचं कारण असं की या इंग्रज अधिकाऱ्यांनी सुरुवातीला सांगितलं की कोणी, काही अधिकाऱ्यांनी त्यांची कोंडी केली तर काही अधिकाऱ्यांना त्यांना सवलती दिल्या, काही अधिकाऱ्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला तर काही अधिकाऱ्यांनी त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला. मग या माध्यमातून त्यांच्या उठावाचं प्रमाण कमी होत गेलं. का, तर काही अधिकाऱ्यांनी या भिल्लांना म्हणजे या आदिवासींना शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आदिवासी आहे, मागासलेले आहेत, शिक्षणापासून दूर आहेत, डोंगराळ प्रदेशापर्यंत कोणत्याही सुविधा नाही. मग असे जे होते म्हणजे थोडक्यात रानात राहणारे हे जे लोक होते आदिवासी, मग यांना शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे यांचं आकर्षण शहराकडे, मग शहराकडे त्या ठिकाणी आले पाहिजे, यांना शहरी जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. दुसरी गोष्ट काय केलं तर जे काही हे लूट करत होते, दरोडे घालत होते, मग असे जे काही लोक होते यांना त्यांनी काही प्रमाणात वसाहतवाद्यांनी काय केलं, माफ केलं. त्यांचे माफीचे जाहीरनामे काढले. काहींना बसण्यासाठी जमिनी देणं, काहींचा जो तगादा लावलेला होता वसुलीचा तो तगादा त्या ठिकाणी रद्द करणं आणि काही आदिवासींनी म्हणजे या भिल्लांनी जे काही गुन्हे केलेले होते यांच्यावरती या गुन्ह्याचे खटले चालू होते. मग अशा मागील गुन्ह्यांची त्या ठिकाणी माफी देणं आणि त्याचबरोबर भिल्लांना सैन्यामध्ये भरती करून घेणं, म्हणजे या सगळ्या कारणामुळे त्यांना शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट त्यांना जमिनी दिल्या, त्यांना माफीचे जाहीरनामे त्या ठिकाणी दिले, तर मागील गुन्ह्याची माफी करून त्यांची सैन्यामध्ये भरती करून होती. या कारणामुळे जे भिल्ल वसाहतवादाविरुद्ध संघर्ष करत होते, त्यांच्याविरुद्ध लढे उभारत होते, उठाव करत होते, त्या भिल्लांच्या उठावाचं प्रमाण हळूहळू काय झालं, कमी झालं आणि ते त्या ठिकाणी प्रामुख्यानं वसाहतवाद्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये अजून एक उदाहरण सांगता येईल की पुढील कालावधीमध्ये हंसाजी नाईक नावाचा भिल्लांचा मोर्चा होता, ज्याचं राज्य नांदेडमध्ये, त्याचं राज्य नांदेड प्रदेशामध्ये. मग नांदेड प्रदेशामध्ये असताना हंसाजी नाईकांचं राज्य निजामाच्या राज्यात सामील करावं असा निजामाने आदेश काढला. त्यावेळेस या भिल्लाच्या मोर्चानं, या हंसाजी नाईकनं काय केलं तर आपलं राज्य निजामाच्या राज्यात सामील करण्यास नकार दिला. उलट त्यांनी निजामावरती हल्ले केले, निजामाच्या ताब्यातले अनेक किल्ले त्यांनी जिंकून त्या ठिकाणी. त्यावेळेस या हंसाजी नाईकचा बंदोबस्त करण्यासाठी निजामाला इंग्रजांनी रचलं, निजामाला इंग्रजांनी मदतीसाठी सैन्य पाठवलं. त्यावेळेस हंसाजी नाईक आणि निजाम यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. निजामाच्या मदतीला मेजर पिटमन, त्यानंतर कॅप्टन इनॉस आणि कॅप्टन टेलर हे इंग्रज अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 400 सैन्य निजामाच्या मदतीला आले. त्यावेळेस इथं निजाम आणि हंसाजी नाईक यांचा संघर्ष सुरू. निजामाच्या मदतीला इंग्रज आणि इंग्रजांचं लष्कर होतं, परंतु तरीही या भिल्लांनी म्हणजे हंसाजी नाईकनं त्यांच्या पुढे शरणागती पत्करली नाही. त्याने संघर्ष केला, जवळजवळ त्या ठिकाणी आपलं राज्याचं रक्षण करण्यासाठी त्यानं 25 दिवस त्या ठिकाणी संघर्ष केला. हा संघर्ष 25 दिवस चालू होता, परंतु शेवटी इंग्रजांच्या या लष्करात या हंसाजी नाईकचा त्या ठिकाणी पराभव झाला. म्हणजे अनेक वेगवेगळ्या मार्गांनी हे जे उठाव होते ते उठाव, भिल्लांचे उठाव दडपण्याचा प्रयत्न इंग्रजांनी. म्हणजे 1857च्या उठावापूर्वी हा झालेला पहिला लढा किंवा पहिला उठाव आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, तो म्हणजे भिल्लांचा. त्यानंतर मित्रांनो दुसरा उठाव पाहिजे आपल्याला आदिवासी लोकांचा जे रामोशी जमात,
रामोशांचा उठाव, म्हणजे तो ओळखला जातो उमाजी नाईक यांच्या नावाने. परंतु याला एक मुद्दा मला सांगता येईल, हे उठाव जे झाले संपूर्ण भारतामध्ये, इथे एक मुद्दा आपल्याला सांगता येईल की पाईकांचे सुद्धा उठाव झाले आहेत. जसं आत्ता सांगितलं मी की भिल्लांचे झाले, आता रामोशांचे आहे, गडकऱ्यांचे आहे. मग हे प्रामुख्यानं काही प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रात दिसतात. परंतु याच वसाहतवाद्यांविरुद्ध इतर राज्यात, ओडिसा राज्यात सुद्धा काही उठाव झालेले आहेत याच दरम्यानच्या काळात. म्हणजे उदाहरण सांगता येईल, पाईकांचे उठाव प्रसिद्ध आहे. ओडिसामध्ये पाईकांचे उठाव प्रसिद्ध आहे. म्हणजे काय की मध्ययुगीन काळापासून ओडिसामध्ये एक पद्धत सुरू होती, तिला म्हणतात पाईक पद्धत. पाईक पद्धती म्हणजे काय तर त्या भागात असणारे निरनिराळे जे राजे होते, या राजांचं एक खडं सैन्य असायचं किंवा खडे सैनिक असायचे. ते खडे सैनिक म्हणजे त्यांचे पाईक. मग त्या पाईकांना म्हणजे त्या खड्या सैनिकांना तिथले राजे काय करत असत की जमिनी करण्यासाठी मोफत देत असत. त्यांचा उदरनिर्वाह त्यावरती चालत असे. आणि मग वेळ प्रसंगी ते खडं सैन्य म्हणजे ते पाईक काय करायचे तर त्या राजाला लष्करी मदत त्या ठिकाणी करायची. मग अशी जी पाईक पद्धती होती त्यावेळेस 1803 साली नागपूरकर भोसल्यांचा पराभव या त्या ठिकाणी इंग्रजांनी केला. त्यावेळेस तिथल्या पाईकांच्या जमिनी जी होत्या त्या जमिनी इंग्रजांनी काढून घेतल्या. त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न संपला आणि म्हणून या पाईकांनी काय केलं तर तिथं उठाव केलेला दिसून येतो. इंग्रजांच्या विरोधात 1817 सालीच उठाव केलेला होता. त्यावेळेस या पाईकांचा एक प्रमुख होता बक्षी जगबंधू विद्याधर नावाचा. त्याच्या नेतृत्वाखाली अनेक पाईक एकत्र आले. म्हणजे नुसतं महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्या त्या ठिकाणचे वेगवेगळे उठाव आपल्याला झालेले दिसून येतात. म्हणजे तो पाईकांचा उठाव तो मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. मग आता यानंतर जसा भिल्लांचा झाला तसा पाईकांचा, त्यानंतर दुसरा पुढचा उठाव करायचा रामोशीचा उठाव, जो उमाजी नावाने ओळखला. पण पहा की एक रामोशी जमातीची उमाजी हे रामोशीच्या उठावाचे प्रमुख. उमाजी नाईकच्या अगोदर चतुरसिंग नावाच्या रामोशीचं नेतृत्व त्या ठिकाणी सातारा भागात त्या ठिकाणी होतं. त्या चतुरसिंगाच्या नेतृत्वाखाली सातारामध्ये रामोशांनी उठाव केलं होतं. त्याच वेळेस संतू नाईक आणि उमाजी नाईक हे रामोशांच्या उठावाचे प्रमुख झाले. आणि या संतू आणि उमाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली रामोशांचे उठाव झाले. त्यावेळेस उमाजी नाईक यांनी काय केलं की पुण्यावरून इंग्रजांचा जो सरकारी ऐवज होता तो पुण्यावरून मुंबईला नेहमी जात असतो. मग एक वेळेस या उमाजी नाईकनं इंग्रजांच्या किंवा या वसाहतवाद्यांच्या विरोधाला कंटाळलं. आदिवासींच्या हक्कासाठी काय केलं तर पुण्यावरून मुंबईला जाणारा जो सरकारी ऐवज आहे तो सरकारी ऐवज लुटला, तो स्वतःच्या ताब्यात आहे. उमाजी नाईकनं पहिलं काय केलं, उठाव करताना काय केलं की पुण्यावरून मुंबईला जाणारा सरकारी ऐवज त्यानं लुटला, तो स्वतःच्या ताब्यात आहे. पुढे त्याने काय केलं 1824 साली इंग्रजांचा जो खजिना होता पुण्याजवळ भांबुर्डा या ठिकाणी सरकारी खजिना, संपूर्ण इंग्रजांचा सरकारी खजिना पुण्याजवळ भांबुर्डा या ठिकाणी त्या ठिकाणी. मग हा सरकारी खजिना होता. 1824 साली उमाजी हा सरकारी खजिना सुद्धा लुटला. तो सरकारी खजिना त्यानं स्वतःच्या ताब्यात आणि यातून इंग्रजांची लूट करून इंग्रजांचे सरकारी खजिने ताब्यात घेऊन त्यांचा सरकारी ऐवज लुटून त्या ठिकाणी इंग्रजांच्या नाकी दम त्या ठिकाणी आला. म्हणजे इंग्रजांना प्रचंड त्रास झाला. इंग्रजांच्या विरोधात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी ही मोहीम त्या ठिकाणी सुरू केली. मग यामुळे काय झालं की इथं उमाजींचा वाढता उपद्रव, उमाजींचे वाढता पराक्रम, या उमाजींच्या सरकारी खजिने लुटण्याच्या धोरणाला या प्रकरणाला आळा घातला पाहिजे. म्हणजे थोडक्यात उमाजीवरती बंधन आणले पाहिजे हा विचार त्या ठिकाणी इंग्रज करतात. आणि याचीच परिणती काय झाली की म्हणजे इंग्रजांना या उमाजी नाईकनं नाकी दम आणलेलं होतं, प्रचंड त्रास दिलेला होता. मग अशा परिस्थितीमध्ये याचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रज सरकारने काय केलं, कारण कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी उमाजी नाईक इंग्रजांच्या हाती लागत नव्हते. म्हणून
उमाजी नाईक आणि त्याचे सहकारी, एक होता भुजबा, पांड्या आणि एसाजी, ही उमाजीचे सहकारी. मग उमाजी नाईक आणि त्याचे सहकारी भुजबा, पांड्या आणि एसाजी या सगळ्यांना पकडण्यासाठी सरकारने काय केलं, प्रत्येकी 5,000 रुपये इनाम लावलं, बक्षीस लावलं. उमाजी आणि उमाजीचा जे सहकारी आहेत यांना जर कोणी पकडून देईल तर त्याला 5,000 रुपयाचं बक्षीस म्हणजे इनाम दिलं जाईल प्रत्येकी त्या ठिकाणी. कारण पहा त्यावेळेस 5,000 रुपये म्हणजे फार मोठी किंमत. मग इथं बक्षीस लावलं की बक्षिसाच्या आमिषानं कोणी ना कोणी या उमाजीला आणि त्याच्या सहकार्याला त्या ठिकाणी पकडून द्या. दुसरी गोष्ट काय केलं, उमाजीच्या या प्रकरणाला घडण्यासाठी एक तर पकडण्यासाठी बक्षीस लावलं. दुसरी गोष्ट त्या परिसरातील प्रत्येक गावामध्ये त्यांनी आदेश दिला, गावकऱ्यांना एक आदेश दिला की कोणीही अन्न, वस्त्र, निवारा, पैसा हा उमाजीला देऊ नये. सर्व बाजूने उमाजीची कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि जर एखाद्या गावकऱ्यांनी त्या गावातल्या एखाद्या व्यक्तीनं जर त्याला अन्न, वस्त्र, निवारा किंवा पैसा जर दिलाच तर त्याला असणारं त्या गावाचं जे वतन आहे ते वतन त्या ठिकाणी जप्त केलं जाईल. म्हणजे वतन जप्त केलं जाईल अशी जप्त करण्याची धमकी त्या ठिकाणी इंग्रजांनी त्या गावकऱ्यांना त्या ठिकाणी उलट सांगितलं की उमाजीबद्दल जर एखाद्यानं माहिती दिलीच तर त्याला माफ केलं, किंवा काही धमकीवाजा त्या ठिकाणी सांगितलं की उमाजीबद्दल तुम्ही लगेच माहिती त्या ठिकाणी दिली पाहिजे, असा एक आदेश त्या ठिकाणी काढला आणि उमाजीला शरण येण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलं. दुसरी गोष्ट, उमाजी जर शरण आला तर त्याला माफ केलं जाईल, हे सुद्धा धोरण त्या ठिकाणी आहे. परंतु यामध्ये मात्र उमाजी हा इंग्रजाला शरण आला. त्यावेळेस इंग्रजाचा एक अधिकारी कॅप्टन डेव्हिस नावाचा, त्या कॅप्टन डेव्हिस यानं काय केलं, उमाजीला पकडण्यासाठी घोडदळाच्या 5 कंपन्या घेऊन त्यानं उमाजीचा पाठलाग सुरू केला. म्हणजे घोडदळाच्या 5 तुकड्या त्यानं स्वतःसोबत घेतल्या आणि उमाजीचा पाठलाग सुरू केला. परंतु मित्रांनो त्याचा काहीच होत नाही. कारण का तर जनता ही उमाजीच्या पाठीमागे होती, वसाहतवाद्यांच्या किंवा इंग्रजांच्या पाठीमागे. आणि उमाजीचं जे धोरण होतं ते उदारमतवादी धोरण होतं. जरी सरकारी खजिना लुटला तरी त्या मिळालेल्या संपत्तीतून उमाजीनं ती संपत्ती स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च केली नाही, तर ती संपत्ती, तो पैसा त्यांनी गोर गरीब लोकांसाठी खर्च केला. ज्यांना उपासमारीनं मरणाऱ्या लोकांसाठी त्यानं तो पैसा, म्हणजे असं सांगितलं जातं की या उमाजीनं दरोडा घालून त्या ठिकाणी समजा सरकारी खजिना लुटला तर उमाजीचा एक राजा म्हणून दरबार भरत होता. कुठं तर डोंगरामध्ये, दऱ्यामध्ये दरबार भरायचा. तिथं गोर गरीब लोक एकत्र राहायचे आणि तो उमाजी हा पैसा त्या सगळ्या लोकांना दान करतो. म्हणजे त्याचा दृष्टिकोन हा उदारमतवादी होता आणि तो संघर्ष करत होता, स्वतःसाठी नाही जनतेसाठी करत होता. म्हणून या कॅप्टन डेव्हिसनं जरी त्याचा पाठलाग केला असला तरी त्याचा उपयोग झाला. तरी त्याच वेळेस सातारा, वाई, भोर, कोल्हापूर या परिसरामध्ये उमाजीचा संघर्ष त्या ठिकाणी सुरू झाला. कॅप्टन डेव्हिसचा फायदा झाला म्हणून पुढे कॅप्टन मॅकिंटॉश नावाचा इंग्रज अधिकारी, त्या कॅप्टन मॅकिंटॉश यानं सुद्धा काय केलं, उमाजी नाईकचा पाठलाग सुरू. त्या ठिकाणी एवढंच नव्हे तर उमाजींना इंग्रजांनी ठार मारण्याचा आदेश सुद्धा काढला. उमाजीला ठार मारायचा, परंतु तरीही त्या ठिकाणी काय झालं, उमाजी इंग्रजांच्या हाती लागला. परंतु शेवटी काय झालं की सन 1828च्या दरम्यान इंग्रजांनी उमाजीला त्या ठिकाणी पकडलं. परंतु कसं पकडलं, तुम्ही हिंदी चित्रपट पाहता का? हिंदी चित्रपटामध्ये फिल्मी स्टाईल आहे. हिरो जर विलनला ऐकत नसेल तर त्या हिरोची जी कमजोरी असते म्हणजे त्याचं कुटुंब, त्याची जी प्रेयशी असते, यांना कुठेतरी कैद करतात, एखाद्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी येतात आणि तिथं कुठेतरी लटकून टांगून ठेवतात आणि मग त्याला म्हणतात आजा. म्हणजे कुठेतरी कमजोरी असते. तशा प्रकारे काय केलं की शेवटी त्या ठिकाणी या भोरजवळ उमाजीला त्या ठिकाणी पकडलं, उमाजीवरती खटला भरला, उमाजीला त्या ठिकाणी फाशी देण्यात आली. परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती कसा लागला,
तर उमाजीचं जे कुटुंब आहे, उमाजीचं पत्नी आणि त्याची मुलं यांना इंग्रजांनी कैद केलं आणि त्या कुटुंबाखातर शेवटी उमाजीला त्या ठिकाणी इंग्रजाकडे शरण लावलं. म्हणून उमाजी हा इंग्रजांच्या त्या ठिकाणी हाती लागला. भोरजवळ त्याला पकडलं आणि त्याला त्याच्यावरती खटला बांधला आणि पुण्यामध्ये उमाजी नाईकला त्या ठिकाणी फाशी दिली. परंतु हा रामोशी, हा उमाजी नाईक सगळ्यात मोठी प्रेरणा, स्फूर्ती, चेतना आमच्या भारतीय इतर तरुणांना त्या ठिकाणी दिली गेली. म्हणजे या पद्धतीनं उमाजी नाईक म्हणजे रामोशांचा उठाव ब्रिटिशांच्या विरोधात त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. पुढे 1828 साली महादेव गड होता. त्या महादेव गडाचे किल्लेदार आहे, त्या किल्लेदाराचं नाव आहे खोड सावंत तांदूळवाडीकर. यानं सुद्धा इंग्रजांच्या विरोधात त्या ठिकाणी उठाव केला. सावंतवाडीच्या सरदारांनी सुद्धा त्या ठिकाणी उठाव केला. इंग्रजांच्या या विरोधात त्या ठिकाणी केला आणि यातूनच त्या ठिकाणी रामोशांचे उठाव सुरू झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे पहा की भिल्लांचा उठाव झाला, त्याच प्रकारे रामोशांचा सुद्धा त्या ठिकाणी उठाव झाला आणि रामोशांनी सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधात ब्रिटिशांना सळो की पळो त्या ठिकाणी केलं आणि त्यातूनच 1857च्या पूर्वी हा रामोशांचा उठाव आपल्याला झालेला दिसून येतो. यानंतर पुढचा उठाव आहे तो म्हणजे गडकरी यांचा उठाव त्या ठिकाणी झाला. आता जसे भिल्लांनी उठाव केला, रामोशांनी उठाव केला, तसेच काही लोक होते गडकरी. गडकरी म्हणजे कोण? तर ते कोल्हापूर संस्थान, या कोल्हापूर संस्थानामध्ये किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी ठराविक लोकांना ती जबाबदारी दिली. म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये किल्ल्याचं रक्षण करणारे जे कोणी होते ते सगळे गडकरी होते. म्हणजे गडाचं रक्षण करणारे होते. मराठ्यांचं ज्यावेळेस राज्य होतं त्या मराठ्यांच्या राज्यामध्ये अशा गडकऱ्यांना त्या ठिकाणी वेतन दिलं जायचं. म्हणजे हे गडकरी की त्यांना वेतन दिलं जायचं आणि वेतनाच्या बदल्यामध्ये ते गडाचं संरक्षण करत. मात्र पुढील काळात काय झालं की ज्यावेळेस इंग्रजांची सत्ता आली त्यावेळेस इंग्रजांच्या कंपनी सरकारनं काय केलं, हे जे गडकऱ्यांना दिले जाणारे जे अधिकार आहेत, गडकऱ्यांना दिले जाणारं जे वतन आहे हे नष्ट केले. म्हणजे किल्ल्याचं रक्षण करणारे गडकरी यांना असलेला त्या किल्ल्याचं रक्षण करण्याचा अधिकार आणि त्याच्या मोबदल्यात मिळणारं वेतन हे कंपनी सरकारच्या काळात इंग्रजांनी त्या ठिकाणी बंद केलं किंवा नष्ट केलं. यामुळे काय झालं की हे जे काही गडकरी होते अशा अनेक गडकऱ्यावर काय उपासमारीची वेळ, त्यांचं जीवन जगण्याचं उदरनिर्वाहाचाच प्रश्न त्या ठिकाणी बंद झाला. म्हणजे त्यांचं वेतन त्या ठिकाणी बंद झालं आणि म्हणून कोल्हापूर जवळ त्या ठिकाणी सामानगड नावाचा एक गड आहे. त्या गडावरती असणारे जे काही गडकरी होते त्या गडकऱ्यांनी पहिला उठाव हा इंग्रजांच्या विरोधात केलेला दिसतो. म्हणजे असे जे काही गडकरी होते या गडकरींनं केलेला जो उठाव त्याला म्हणतात गडकऱ्यांचा उठाव. म्हणजे ज्या लोकांना किल्ल्याचं रक्षणाची जबाबदारी दिली होती त्यांचे असणारे अधिकार आणि वेतन हे इंग्रजांनी नष्ट केलं, ते बंद केलं, त्यांच्यावर आली ती उपासमारीची वेळ म्हणून त्यांनी त्या विरोधात उठाव केला. तो उठाव करणारे सगळे लोक म्हणजे गडाचं रक्षण करणारे गडकरी होते आणि या गडकऱ्यांनी केलेला तो उठाव त्याला म्हणतात गडकऱ्यांचा उठाव. आणि हा गडकऱ्यांचा पहिला संघर्ष त्या ठिकाणी सामानगडावर झालेला दिसून येतो. कोल्हापूर जवळ सामानगडावर हा पहिला संघर्ष त्या ठिकाणी. त्यावेळेस या गडकऱ्यांचे उठाव दडपण्यासाठी ऑट्रॉन नावाचा इंग्रज अधिकारी इंग्रजी फौजा घेणार. कोल्हापूर प्रदेशामध्ये हा इंग्रज अधिकारी आपल्या फौजा घेणार. त्यावेळेस 1844 साली पन्हाळागड, पावनगड, त्यानंतर विशाळगड हे सगळे उठावाल्याच्या ताब्यात होते. म्हणजे गडकऱ्यांच्या ताब्यात हे किल्ले होते. परंतु ज्यावेळेस हा ऑट्रॉन नावाचा इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी आला त्यावेळेस नंतरच्या काळात इथं गडकऱ्यांचा आणि ऑट्रॉन या इंग्रज अधिकाऱ्याचा संघर्ष सुद्धा. परंतु तरी ही गडकरी या इंग्रजांसमोर त्या ठिकाणी हार मानत. मात्र नंतरच्या काळात काय झालं तर मद्रासकडून इंग्रजांना मोठ्या प्रमाणात सुसज्ज फौज आहे, मोठा लष्करी फौज फाटा त्या ठिकाणी आला आणि मग या सुसज्ज लष्करी फौजेतून इंग्रजांच्या या सुसज्ज लष्करी फौजेपुढे या गडकऱ्यांचा निभाव लागला आणि म्हणून शेवटी या गडकऱ्यांना
काय करावं लागलं, इंग्रजासमोर त्या ठिकाणी शरणागती पत्करावं. म्हणजे वसाहतवादाविरुद्ध हा जो काही संघर्ष भारतीयांचा संघर्ष आहे, तो संघर्ष जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी हे जे काही आदिवासी लोक होते किंवा जे काही गडकरी होते, यांनी आपला हक्क अधिकार मिळवण्यासाठी इंग्रजाविरुद्ध लढे किंवा इंग्रजाविरुद्ध उठाव केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे भारतीयांचा जो वसाहतवादाविरुद्ध जो संघर्ष चालू झालेला आहे, तो संघर्ष 1857च्या पूर्वीच झालेला आहे. आणि म्हणून 1857च्या पूर्वी हे प्रामुख्यानं 3 लढाई त्या ठिकाणी झालेले दिसून येतात. त्याच्या अनेक लढाई आहेत, परंतु आपल्याला या घटनामध्ये 3 लढाई त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. म्हणून पहिला भिल्लांनी उठाव केला, त्यानंतर रामोशांनी म्हणजे उमाजींनी उठाव केला आणि पुढे गडकऱ्यांनी त्या ठिकाणी उठाव केला. हे 1857च्या उठावाची लढाई मानली जाते. आणि या